फिश खायला सर्वांना आवडते, पण करायचं म्हणलं की सर्वांना जिवार येते. पण चटपटीत अशी सोप्या 5-10 मिनिटात तयार होणारी फिश रेसिपी आज आपण बघूया. फिश ही आहे सुरमई माशी. सुरमई फिशला आपण आधी मॅरिनेट करून घेऊया. धुतल्यानंतर त्यामध्ये हळद मीठ टाकून त्याला रात्रभर आपण ठेवू शकतो किंवा 3 ते 4 घंटे ठेवलं तरी पुरेसा वेळ होतो. त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून कंटकी फ्रायचा मसाला टाकायचा. हो, आणि लक्षात ठेवायचं कंटकी फ्राय मसाल्यामध्ये मीठ असते, त्यामुळे मीठ आणि मिरची आपल्याला टाकायची नाही. हे अगदी असं छान असतं मऊ असं मिश्रण असं मॅरिनेट करून फिशला असं 15 ते 20 मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि त्यानंतर परत आपण फिश कढईमध्ये तेल घालून तेल एकदम कडक असं होऊ द्यायचे. लक्षात ठेवायचे फिश तळताना तेल हे कधीही गरम असं एकदम कडक असं झालेलं पाहिजे. थंड तेल फिशला चालत नाही, नाहीतर मग ती अशी तेलात विरघळते किंवा त्याच्या अशा हे होतात, फुटल्या जाते. ती कडक तेलामध्ये फिश टाकायची आणि 5 मिनटंभर 2-4 सेकंद त्याला हात लावायचा नाही किंवा त्याला हलवायचं नाही. थोडीशी ती खालचा बेस त्याचा तयार होईपर्यंत थांबायचं आणि मग आपण मस्त त्याला असे फ्राय करायचे, त्याला हलवून घ्यायचे. ही फिशला जास्त नाही, फक्त खालीवर 2 साईड चेंज करेपर्यंत होऊ द्यायचा आणि त्याला फिश असे एकमेकांना चिटकणार नाही याची काळजी घ्यायची. आणि बारीक बारीक पीस केल्यानंतर सर्वकडनं व्यवस्थित असे फ्राय होतात. आणि त्याची चव वाढवण्यासाठी अजून आपण यामध्ये कढीपत्त्याची करी लीव्स आपण ॲड करायचे एकदम असं. आणि ते टाकल्यानंतर थोडंसं लक्ष ठेवायचे, कारण की कढीपत्त्याचे तेल एकदम अंगावर उडतं आणि कढीपत्त्याचा असा सुंदर असा खमंग वास फिशला येतो, एकदम टेस्टी अशी लागते. असे दोन्ही साईडने आपण असं परतून घ्यायचे छानपैकी मस्त. आणि ही आपली कडक कडक अशी गरम गरम फिश फ्राय, याला आपण राईससोबत पोळीसोबत तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही खाऊ शकता. तर रेडी आहे आपली फिश फ्राय.